प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्कलकोट तालुक्यातील मौजे सलगर येथे कारुणी महोत्सव अतिशय उत्साहात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी बैलांची मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे। ही मिरवणूक हनुमान मंदिराला गेल्यानंतर त्या ठिकाणी हनुमान मंदिराला प्रदक्षिणा मारल्यानंतर त्या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न होते। हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक भक्त या ठिकाणी सलगर येथे येत असतात। या ठिकाणी आहेत अक्कलकोट शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व प्रगतशील शेतकरी, तसेच ते मौजे प्रॉपर सलगरचे रहिवासी आहेत। सलगर या ठिकाणी त्यांच्या गावी ते मोठ्या उत्साहात कारुणी उत्सव साजरी करत असतात। आपल्या सोबत आहे संतोष मालक पराणे। मालक, या सलगरच्या बहुचर्चित कारुणी महोत्सवाबद्दल काय सांगाल? सलगर गावची कारुणीची हे 200 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे आणि 200 वर्षापासून इथं कारुणी एकदम व्यवस्थित बैलपोळा म्हणून आपण जे बिंदू साजरा करतो त्याप्रमाणे सलगर येथे साजरा करतात। 200 वर्षापासून एकही जीवितहानी न होता आणि इतकं सुंदर व्यवस्थित नियोजनबद्ध कारुणी तयार होते। गावातील सगळे लोक एकोपाने बंधुभावाने सर्व जाती धर्मातील लोक इतकं व्यवस्थित नियोजन पद्धतीने कारुणी साजरा करतात। ह्या कारुणीसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातून विविध प्रकारचे सगळे लोक व बैलपोळा शौकीन लोक इथे सलगरला येत असतात। सलगरची खासियतच अशी ओळख आहे की कारुणी म्हणून। सलगर कारुणी म्हणलं तर अक्कलकोट तालुक्यातील सगळ्या गावचे लोक इथे येत असतात। त्याप्रमाणे आम्ही पण वर्षानुवर्ष हे बैलपोळा साजरी करत असतो आणि असंच बजरंगबलीच्या कृपादृष्टीने इथे कुणालाही इजा न होता असंच आम्ही वर्षानुवर्ष साजरा करीत असतो। याही वर्षी त्या पद्धतीने साजरा होत आहे। धन्यवाद मालक। आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने बैलांची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक चालू आहे। ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून बँजो किंवा पारंपरिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढत हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची म्हणजेच रिंगण सोहळ्यासारखी या ठिकाणी उत्सव अक्कलकोट तालुक्यातील सलगर या ठिकाणी साजरी होते। ही कारुणी उत्सव पाहण्यासाठी अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिक संख्येने म्हणजे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात। आपण पाहू शकता या ठिकाणी मिरवणूक चालू आहे। पैशांची माळ देखील या ठिकाणी नावासकडे या ठिकाणी लावलेला आहे। हे सर्व रक्कम हनुमान मंदिराला सुपूर्द करण्यात आवाज अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावातली हा कारवणी उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात
प्रसिद्ध असा कारवणी उत्सव म्हणायला काय हरकत नाही, कारण आसपासच्या संपूर्ण पंचक्रोशीतील लोक या गावातील कारवणी साजरा करण्यासाठी या ठिकाणी येतात। त्याचप्रमाणे यात सलगर गावचे भूमिपुत्र असणारे अप्पू मालक पराणे यांच्या शेतातील कारवणी उत्सवासाठी आम्ही सर्व अक्कलकोटमधील स्विमिंग ग्रुपचे सर्व सहकारी अतिशय उत्साहमय वातावरणात या ठिकाणी या कारवणी उत्सवात सहभागी झालो। त्याच या ठिकाणी बैलांची मिरवणूक रिंगण सोहळा होत असताना जर काही दुखापत झाली त्यासाठी प्रथमोपचार म्हणून माणसांसाठी असू दे किंवा जनावरांसाठी असू दे पशुवैद्यकीय डॉक्टर आणि आपले मानवांचे उपचार करणारे डॉक्टर या ठिकाणी दोघांचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। डॉक्टर साहेब, या ठिकाणी प्रथमोपचार म्हणून काय व्यवस्था केली जाते? आता आम्ही प्रथमोपचारासाठी डॉक्टर जयंत पाटील अधिकारी शिरवळ आणि माझं संपूर्ण स्टॉप आणि डॉक्टर मंजू पाटील नैंद्रिकीचे वैद्यकीय अधिकारी यांचे संपूर्ण स्टॉप सगळ्या लावले। आम्ही इथं प्रथम उपचार करणारे आणि इमर्जन्सी काय आला तर आम्ही जेवढं शक्य तेवढं आपल्याकडून सेवा देऊन ट्रीटमेंट करणार। त्यामुळे जेणेकरून आलेले भक्तांचे किंवा बैलजोडीमध्ये पायाला फ्रॅक्चर झालं सुद्धा जे काय लागतं ते उपचार करून आपण कारवाई करणार। या ठिकाणी अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे? हा सर, इथले 102 अँब्युलन्स पाचवी लावायचे तैनात ठेवण्यात आलेले। आमच्याकडे कमीत कमी 10 ANM 10 CHO आणि 2 मेडिकल ऑफिसर बाकीचे NPW CHO इथं तैनात आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आरोग्यासंबंधीची सुरक्षेची काळजी घेतलेली आहे। अँब्युलन्स सह प्रथमोपचार या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज। धन्यवाद। आपण महाप्रसादची लाभ घ्यावी हीच गाडी सुद्धा ನೋಡ್ರಿ ಬರ್ಲಿ ಗಾಡಿ ಬರ್ಲಿ मोकळे खोलला पोळे बिडबेड गाड़ी